माता माऊल्यांना पोवाडा म्हणजे ऐकायलाच नाही म्हणे. बघा मी एक पोवाडा जो गाऊन राहिलो हा किती सुंदर पोवाडा लिहिला आणि पोवाड्यामध्ये खूप तुम्हाला काहीतरी शिकायचं आहे त्या पोवाड्यात. मी तर सांगतोच म्हणा समजावून अशातला भाग नाही पण संपूर्ण पोवाडा ऐकल्याशिवाय जाऊ नका कोणी. कारण की सिनेमाचा शेवट पाहिल्याशिवाय सिनेमा समजत नाही, नाटकाचा शेवट पाहिल्याशिवाय नाटक समजत नाही आणि पोवाड्याचा शेवट पाहिल्याशिवाय पोवाडा समजत नाही. बघा सुरुवात करतो. साधूच्या प्रेमात पडली. एका साधूचा आणि एका बाईचा पोवाडा आहे. साधूच्या बापा पडली प्रेमात आणि तरुणपणात बापा सुखी जीवनात आणले सगळ्याचं ना आपलं आमचं बी स्वप्नाचं जीवन आहे. स्वप्नाचं रात दिवस तुम्ही स्वप्न पाहता, रात दिवस लोक स्वप्न पाहते पण मा जिवंत राहा तर स्वप्न पहा आणि मेले तर तुमचे स्वप्न सर्व अधुरे राहते, काही पाहायला नाही भेटणार. असं जीवन आहे माणसाचं. लेकरा बाळाला शिकवणं ना मोठं करणं हे स्वप्नच आहे, हे स्वप्नच आहे. आम्ही विश्वास करतो आमच्या मुलाबाळावर आणि त्यांना मोठं करतो. आई बाप करती कष्ट आई बाप करती बापा कष्ट
मुलीला शिक्षण शिकवलं, मुलगी कॉलेजमध्ये जाते माझी. मी कुंडलिकराव भगत 5 एकराचा कष्टकार. 10 वर्षाची असताना पोरगी आई मरण पावली. दुसरी बायको नाही केली मी नाही. मी म्हटलं नाही, काय करता बायको करून. काही काही बाया प्रॉपर्टी मारासाठी जीव घेतात. कोणा लेकरा बाराचा स्वतःच्या नवऱ्याने बी बाया मारायला घेत नाही. मी म्हटलं नाही, माझी पोरगी जो पोरगा करत नाही ते पोरगी करू शकते. पोरीच्या मनात दया मया खूप राहते मा बाप हो. पोरगीच्या मनात जेवढी दया मया राहील तेवढी दया मया पोराच्या मनात नाही राहत. आमच्या प्रकाशजी ठवकर साहेब यांच्याकडून 200 रुपयाची भेट मिळाली. पार्टीकडून सदस्य प्रणाम, लाख लाख धन्यवाद. आता बघा 15 दिवस झाले दादा विचार करून राहिलो, कदाचित मी जर मरून गेलो तर माझ्या पोरीचं लग्न कोण करत. पोरीचं लग्न करायला माझ्या कोणी एखादा मुलगा नाही, कोणी माझा भाऊ नाही, कोणी माझे रिश्तेदार नाहीये. नाही, आपल्या हातावर लग्न झालं तर मोठं छान चांगली गोष्ट आहे. पण पोरीला एक शब्द विचारल्याशिवाय मी पुढे जाणार नाही. शिक्षणवाली पोरगी आहे, ग्रॅज्युएशन करून राहिली माझी मुलगी. विचारूनच पाहतो, हिमतीनं थोडसा विचारून पाहतो, काय हरकत नाही. आवाज देतो. बाई ग माझे चंदाबाई, बाई बाई ग. आता दुसरी होती, कॉलेजमध्ये गेली नाही अजून. बाबा आले तुम्ही. बाबा तुम्ही सकाळी गेले ते आता येऊन राहिले. अहो मी सकाळपासून तुमची वाट बघून राहिली बाबा. तुमच्या पोटामध्ये अन्नाचं एक शीत सुद्धा नाही आणि तुम्ही उपाशी तापाशी बाहेर. नाही बाबा, तिकडे गेले आणि तिकडे काही झालं असतं तर. तुम्ही जेवण नाही केलं आज माझ्यासोबत मी बोलणारच नाही मी तुमच्याशी बाबा. दरोगा बाबा हा करता, मी कोणाला भेट नाही, या दरोग्याला भेटतो. आता बघा पोरगी म्हणते मी तुमच्याशी बोलणारच नाही. कोणती गलती केली बा मी ना, जेवलो नाही, हे काही गलती होय का. पोरीला राग आला, बोलणार नाही. कशी बोलणार नाही बोली माहित आहे, बोली माहित आहे, बरोबर बोलते माही पोरगी. आता बघा जोपर्यंत माझी मुलगी माशीन बोलणार नाही तोपर्यंत मी जेवणार नाही. बाबा बाबा मला तुमची काळजी वाटते म्हणून मी अशी बोलली बाबा. बाबा बोला ना माझ्याशी बाबा. बाबा बाबा बोला ना माझ्याशी. माझी बाई बोलली, माझी बाई बोलली. माझे मा खरं वाटलं का बा, मी त्याशी बोलणार नाही म्हटलं खरं वाटलं नाही बाबा. माझी पोरगी जर माशी बोलणार नाही मा मी पटकन मरून जाईन. हो सर्व काही कर्ज मा बाबा, पण बापाशी न बोला नको कर्ज. बाबा मला सांगा, मी लहानशी होते तेव्हापासून आई मरून गेली. बाबा तुमच्याशिवाय माझं कोण आहे या जगामध्ये आणि माझ्याशिवाय तुमचं कोण आहे बाबा या जगामध्ये. बाबा मग मी तुमची काळजी नाही करणार तर कोण करणार बाबा. म्हणून मी अशी बोलले बाबा. बाई जी तुझ्याशिवाय मला कोणी नाही, माझ्याशिवाय तुला कोणी नाही. हे बरोबर आहे, बरोबर आहे. तू 10 वर्षाची असताना आई मरण पावली, तुला आईचं परिपूर्ण प्रेम नाही मिळालं, मला माहित आहे ना. पण मी तुला काही कमी नाही होऊ दिलं मा. तुला आईचंही प्रेम दिलं आणि बापाचंही प्रेम दिलं ना. हो बाबा, काळजी करायची नाही मा, त्या गोष्टी जाऊ दे.
तुझी आई गेली आणि तिच्यासाठी रडलं तर बरं ना, बरोबर नाही, काय हरकत नाही मा. बाई काय बाबा, तुला जेवढं शिकायचं तेवढं शिक माझ्या मा. आणि मी तर म्हणतो का, स्वतःच्या पायावर तुम्ही उभे झाल्या पाहिजे. जी बाबा. स्वतः नोकरी केली पाहिजे, आहे का नाही. हो बाबा. आता या जमान्यात शिक्षणाचं खूप महत्व आहे. शिक मा. मी शिक्षण बंद नाही करणार, पण 15 दिवस झाले मा, मला झोप नाही येऊन राहिली. 15 दिवस. एक चिंता माझ्या मनामध्ये शिरली आहे. चिंता? आणि ती चिंता फक्त तूच माझी दूर करू शकते, अन्यथा कोणी दूर करू शकत नाही. मी? हो बाबा, तुमच्या मनामध्ये काळजी, हे बघा, तुम्ही मनामध्ये जे ते तुम्ही मला निश्चितपणे सांगा. पण मला भीती वाटून राहिली. बाबा, आता याच्यामध्ये भीती मी सांगायला जाईन, तुला जर नाही पटलं तर तुला राग येईल मा. तुला जर राग आला मी रडीन मा. बाबा काय ते बोलता तुम्ही? तुमच्या मनातली गोष्ट मला निश्चिंतपणे सांगा. मी सांगतो. गोष्ट पटली तर हो मनाचं, आणि नाही पटली तर नाही मनाचं. बरं, तुम्ही मला आज सांगत अगोदर, पण राग नाही आणायचा मा. नाही येणार मला, हे लक्षात ठेव रे हो बाबा. हो. मी मोठी हिंमत करून सांगून राहिलो. बरं, सांगू आता. सांगा तुम्ही. सांग काय. विचार केलाय मी ना माझ्या मनात. माझी सोन्यासारखी पोरगी सुंदर, आणि मी कोणाला देऊन टाकू? नाही मा, मी देईन तर चांगल्या नोकरीवाल्या माणसाने पोरगी दे. चांगला वर पाहिजे त्यासाठी शिकलं सवरला. हो बाबा, अशा कोण्याही माणसाला नाही देणार मी. खूप विचार केला आहे मी. काम सुख संसार
बाई काय बाबा? एक इच्छा माझ्या मनात आहे. इच्छा? सगळ्या माऊल्याच्या मनात आहे, सगळ्या बांधवांच्या मनात आहे. जेवढी मायबाप आहेत ना, सगळ्या मायबापाच्या मनात आहे. मनामध्ये मुलीनं चांगलं काम केलं पाहिजे, मायबापाचं नाव कमवलं पाहिजे, आपल्या गावाचं नाव कमवलं पाहिजे. सगळ्याचेच विचार राहतात मा. पण काय काही मूर्ख मुलं आणि मूर्ख मुली वाईट काम करतात, आपल्या गावाचं नाव बदनाम करतात. जी बाबा. पण माझ्या मनात काय आहे? काय बाबा? काय मी सांगतो. माणसाच्या जीवाचा काही भरोसा आहे का? केव्हाही माणूस जाऊ शकते. आणि दुसरी गोष्ट, तुला जर म्हटलं की मी पूर्ण शिक्षण शिकल्याशिवाय लग्न करणार नाही, हो ठीक आहे, पूर्ण शिक्षण शिक्षण आणि मग आपण नोकरीला पोरगा पाहून आणि नाही मिळाला मग कोणाला द्यायला लागत. आणि आतापासून जर आपण पाहत राहिलो एखादा पोरगा भेटला नोकरीवाला आणि लग्न करून टाकलं, तर लग्न केल्यावर बी शाळा शिकता येते. अहो माझ्या कित्येक मैत्रिणी लग्न झाल्यानंतर कॉलेजमध्ये येतात ना बाबा. बेटा शिक्षण बंद नाही करा. नाही करणार. तर पावका पोरगा एखादा मिळाला बाबा. अहो मी कधीतरी तुमच्या शब्दाबाहेर गेली का? नाही मा. हे बघा, याच्या नंतर सुद्धा मी जाणार नाही. सगळं तुमच्या मनासारखं होईल बाबा. बरं बरं बरं, काय हरकत नाही मा. अरे बापरे बाबा, मी बोलत बसले आणि बघा उशीर झाला, माझ्या कॉलेजची वेळ झाली. बघा ना, मुले माहीतच नाही मा, मी फुकट पागल्यासारखं बडबड करत राहिलो. नाही बाबा, चला अगोदर आपण जेवण करून घेऊ. मी ताट वाढते तुम्हाला आणि निघते. मी जेवण वगैरे सगळं करीन. मला आपल्या हाताने घेता येते ना, जेवता येते. माझी काही काळजी करू नको मा, तू काळजी कर आपल्या कॉलेजची. तुम्ही जेवाल ना? पण तुम्ही हो हो हो, तू कॉलेजमध्ये जा, मग मी जेवण करतो. ठीक आहे बाबा. जा माझ्या जा. चला, पोरीचं मन घेतलं बाबा, पोरीनं हो म्हटलं. मला खूप आनंद झाला, खूप आनंद झाला. पाहतो आता शिकला सवरला एखादा नोकरीवाला पोरगा भेटला तर यावर्षी आपल्या हाताने कन्यादान करून टाकतो. मा बाप करून टाकतो. आता काय हरकत नाही. चाल. काही सांगावं बाई. 10व्या वर्गामध्ये होती, 10व्या वर्गामध्ये होती तेव्हापासून सूरज नावाच्या मुलावर प्रेम करते. आणि सूरज सुद्धा माझ्यावर जीवापाड प्रेम करतो. पण काय गो, चक्क नाही का 15-20 दिवस झाली हा नालायक कॉलेजमध्ये नाही आला आणि याचा फोन सुद्धा नाही आला आणि मेसेज सुद्धा नाही आला. येऊ दे बाई, याची चांगली बाराखडीच घेते. असं बोलणं खूप सोपी आहे बाई. जसं माझ्या डोळ्यासमोर आलं ना, अंगातला रागच चालला जाते. पण काय करू, मनही माझं राहत नाही त्याच्याशिवाय. खरी एक काम करते, त्याला फोनच करते आणि बोलवते. हो बाई, नाहीतर अजून बुट्टी मारायला. हॅलो हॅलो सूरज. हा बोल चंदा. अरे मी सरळ चांगल्या भावनेने बोलून आलं, तू कशी बेडी वाकोडी बोलते. काय झालं? काय बोलण्यासारखं ठेवलं? 15-20 दिवस झाले तर फोन नाही, मेसेज नाही, काही नाही.
काहून दुसरी भेटली का तिकडे? अरे असे कसे विचार तू डोक्यामध्ये आणते? काही कारण असं तेव्हाच नाही आलो ना. सूरज, हा? मला काही माहित नाही. हा? मला ना तुझ्याशिवाय आता 1 मिनिट सुद्धा करमत नाही. तू पटकन एका कॉलेज मागच्या नाही का त्या कॅफे मध्ये ये. ठीक आहे ठीक आहे. आपण कॉफी पितो, ती कॅफे आहे ना तिथे ये हा, लवकर. हा, ठीक आहे चालते. 10 मिनिटामध्ये आलोच मी. 10 मिनिटामध्ये? हा. पाय, जर नाही आलास ना तर तुला ब्लॉक करून टाकेन. येते बाबा. बरोबर आहे. आज 15 दिवसाचा कालावधी झाला. मी ना तिला फोन केला आणि ना कॉलेजमध्ये गेलो. परंतु याचं खरं कारण ज्या वेळेस तुम्ही चंदाला सांगेल त्यावेळेस ते आनंदाने गदमगून जाईल. चला, तिने बोलावलं आहे ज्या कॅन्टीन मध्ये आपण बसतो नेहमीच त्या कॅन्टीन मध्ये यायचं म्हणून. चला जातो आणि तिची वाट बघत बसतो, पाहतो. जाते 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 तेरी याद आ गई, आते 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 मुझको रुला गई. जाते 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 तेरी याद आ गई, आते 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 मुझको रुला गई. जाते 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 तेरी याद आ गई, आते 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 मुझको रुला गई. जाते 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 तेरी याद आ गई, आते 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 मुझको रुला गई. जाते 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 तेरी याद आ गई, आते 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 मुझको रुला गई. जाते 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 तेरी याद आ गई, आते 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 मुझको रुला गई. हो जाते 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 तेरी याद आ गई, आते 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 मुझको रुला गई. जाते 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 तेरी याद आ गई, आते 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 मुझको रुला गई. 10 ते 15 मिनिटाचा वेळ दिला, परंतु होऊ शकते येतच असेल. आपण वाळ बघत बसावं इथे. काय करू बाई? बोलली याच्याशी बाबाशीच बोलत राहिली आणि उशीर झालो. पण जातेबाई, सूरज आला असेल, माझा वाट बघत असेल. जातेबाई भेटते त्याला मी आज खूप दिवसानंतर. म्हणतात प्रत्येक 40 मैलानंतर प्रत्येक प्रांताची भाषा बदलते. मराठी माणसाला तेलुगू कळत नाही, तेलुगू माणसाला उर्दू कळत नाही, पण प्रत्येकाला प्रेमाची भाषा बराबरच कळते. कारण प्रियसी प्रियकराला फक्त डोळ्यांनीच खणवते. तारा